मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ। मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर सकाळी नाश्त्याला बसले होते आणि वेदाला काम लावलं होतं। हे जे पेपर होते ना तर ते सगळे क्लीन करून फाडून टाकायचे होते। हे सगळे त्याचे एक्झामचे पेपर आहेत जे की त्यांना अगोदर प्रिपरेशनसाठी दिलं जातं की जेणेकरून त्यांना प्रिपरेशन करता येईल। तर त्या खूप पसारा झाला होता, मग त्याला सांगितलं होतं की आता ह्याचं काम झालं तर आवरून घे। आणि 9 वाजले ते मला पण निघायचं होतं म्हणून डब्याला बेसन पोळीच द्यायची त्याला। इकडे गरम गरम चपात्या करून ठेवलं जे टिफिन डब्यात भरायचेत मला। आणि रात्रीचं पिठलं होतं ते मी थोडंसं गरम केलंय, मला आवडतं असं तव्यावर गरम केलेलं। चला घेऊ आवरून। घरी आले आणि आता दुपारनंतर घरी आले। क्लिनिकला पेशंट होते त्यामुळे क्लिनिक मध्ये काही शूट केलं नाही। तर ठीक आहे चालायचं, संध्याकाळी बघेल काही जमलं काही इंटरेस्टिंग दुसरं काही असेल शिकण्यासारखं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। तर त्यानंतर घरी आल्यावरती स्वयंपाक बनवून घेतला। स्वयंपाक सकाळी चपात्या बनवल्या होत्या, वेदाच्या टिफिनला तर बेसन पोळी दिली होती, मग भाजी काही बनवली नव्हती। तर म्हटलं आता भाजी बनवून घेऊ म्हणजे संध्याकाळचं पण होऊन जाईल। परत संध्याकाळी आल्यावर खूप लेट होतं आणि आता वेदाची शाळा चालू झाली त्यामुळे मग त्याचं संध्याकाळी आल्यावर अभ्यास पण द्यायचा, असं सगळंच मॅनेज करणं होत नाही। व्हिडिओ पण एडिटिंग असतो तर ठीक आहे चालायचं। मी घेतलं मग कुकरला छोले लावून घेतले, रात्रीच भिजत घातले होते। म्हटलं छोले बटाटा भाजी बनवायची सुरुवात करायची होती आणि त्याआधी म्हटलं मसाला बनवून घ्यावा। ग्रेव्ही वगैरे जी बनवायची होती ती छोलेची भाजी बनवायची करून घेतला। पण आहे मला कांदा कट करायला अजिबात आवडत नाही, मला खूप त्रास होतो त्याचा, माझ्या डोळ्यात खूप पाणी येतं। सगळ्यांच्याच येतं, मी बघणार आहे, मी चॉपर मागवणार आहे आता थोड्या दिवसांनी। एकदा दोनदा मागवलं होतं पण ते आता खराब झाले दोन्ही पण, आता मी परत मागवणार आहे। ते असल्यावरती जरा बरं पडतं। असा त्रास होतो म्हणून मला कांदा कापायला अजिबात आवडत नाही। आता पर्याय नाही, कापावंच लागणार आहे। तर चला घेऊ पटकन आवडून। ते असं सगळं वाटण आहे, आता हे मी न भाजताच वाटून घेते कच्चच, मग मसाला छान परतू देते मी। तर चला हे मिक्सर मध्ये वाटून घेऊ आपण आता। मी इकडे पेस्ट करून घेतली टोमॅटोची आणि हे लसूण वगैरे आहे। आता भाजीला फोडणी देऊन घेणार आहे। गरम आहे फार, हो शिजलेत, असेच हवेत मला, अख्खेच लागतात मला। ते जास्त गाळ झालेले छोले आवडत नाही, हे असे पाहिजे। तोपर्यंत बटाटा वगैरे कट करून घेतला।
फोडणी वगैरे काही दाखवलं नाही, डिरेक्टली भाजी बनवलेलीच दाखवली. मध्ये एक काम आलं होतं तर मी खाली गेले होते. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम परत दाखवेल परत. आणि आल्यावरती मला शूट करायचं लक्षात नाही राहिलं, तर ठीक आहे. भाजी बनवून झाली. आता मी याला वरून थोडासा तडका देणार आहे, जसं की मला आवडतो तसा. तर आता तडका देऊन घेते भाजी. कोथिंबीर टाकून घेतली आता. आणि आता मी गॅस करणार आहे बंद. तर अशी छान भाजी रेडी केली. आता वाजलेत किती, 3:30. आणि आता मी घेणार आहे असं काहीच दुपारचं जेवण. काकडी वगैरे काही घेतली नाही, कारण आता भूक पण लई लागली आहे. तर मी पटकन जेवून घेणार आहे. तर चला. खरंच छान झाली भाजी, थोडीशी स्पायसी झाली पण छान आहे. छोटाच आहे बट एवढा सगळा पसारा आहे. किचन मध्ये खूप जास्त पसारा झाला होता, तर मग तो आवरून घेतला. जर एखादी रेसिपी करायची असेल आणि जर तुम्हाला त्याचा शूट घ्यायचा असेल ना, तुम्हाला दिसायला हे खूप थोडं दिसतं, पण त्या मागे ना खूप मेहनत असते. कॅमेरा लावणं, जिथे तुम्हाला भाजीसाठी 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत ना, तिथे तुमचा 1.5 पावणे 2 तास जातात. कॅमेरा इकडून शूट करा, तिकडे शूट करा, असं करता करता खूप वेळ वेस्ट होतो. वेस्ट नाही म्हणणार, पण जातो खूप टाइम. आवरून घेतलं आणि आता वेदाला आणायला जाते. 5 वाजले ते. चला. वेदाला घेऊन आले शाळेतून. येता येता बिस्किट आणलं, चहा ठेवलाय. आता जायला लागेल मला पण. 5:30 वाजले. तू काय आल्या आल्या करतो वेदा? दे ठेवून. फाटन कोणी आणली? पैसे मग कोणच्या मित्रांनी दिली? तो मित्र आहे काय तुझा? बाहेर गेले, त्यांच्यासाठी काही आणलं ना. तर मॅडम माझ्यासाठी पण आठवणीने कच्ची दाबेली घेऊन येतात, कधी विसरत नाही. आणि आजही तेच झालं होतं. मॅमने त्यांच्यासाठी आणले होते आणि मला पण मॅम घेऊन आलं होतं. मॅमला पण म्हणते मला आवडते म्हणून मग मॅम आणतात माझ्यासाठी. चला खाऊन घेऊयात. बंद करून घेते आता, कारण आज पेशंट कमी होते. खूप कोणी नव्हतं आलं. जे आले होते ते झाले, बाकी सगळं बंद आहे. मॅमने ऑलरेडी बंद केलं. आता मी पण निघते. विकी येतोय घ्यायला मला. तर अशाच व्हिडिओला माझ्या प्रेम देत राहा, कनेक्ट राहा. आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.